एकसे चरित्र केले नारायणे एकसे चरित्र एकसे चरित्र केले नारायणे एकसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने रांगता गोधने सारी तसे रांगता गोधने रांगता गोधने रांगत से रांगिता गोधन रागित से रांगता गोधने रागित से रागित से जगत सारे यारो दस चरित्र केले नारायणी
रांगता गोधणे राखिताही हे सोंग सारिले या रूप अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे केला नारायणे अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठला विठला महायुग पीठे तटे भीमरत्न वरम पुंडरीकाय गातु मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निरत्य उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची ये दसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणे राखिताही हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे विठला 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 प्रस्तुत प्रसंग म्हणजे देवमान्य देवने वाशी वराग्याच्या मूर्तिमंत पुतळे नवे नवे ज्यांच्या अभंग वाणीला आपण पाचवा वेद म्हणतोय सर्व संतांनी संमत केलेले देहूची सुप्रसिद्ध साधू नवे नवे तर परमार्थ रूपी मंदिराचा कळस धारले जगद्गुरु लोकमाजांना प्राप्त झाली असे असणारे तुकोबरे आणि त्या तुकोबऱ्याचा उत्कृष्ट असा आजचा जो हा काल्याचा प्रसंग आहे त्या काल्याच्या प्रसंगाकरता निवडलेला फक्त आणि फक्त 3 चरणाचा अभंग विठ्ठल प्रसंग सर्वांना श्रोत आहे सांगणं अगत्यच आहे की आज या तुमच्या करंजगाव ग्रामामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने
हे काल्याचं कीर्तन आहे बरं का. आणि त्या काल्याच्या प्रसंगाकरिता या वर्षाला माझा योग आलाय. आज कसा आला काय आला काय घेणं नाही देणं आला म्हणजे. कारण कसं आहे, एक माझा स्वभाव असं आहे म्हणून माझ्या तारखा स्वभाव असं आहे की मी स्तुती कोणाचीच करत नाही आणि माझ्या स्वभावाला अजिबात आवडत नाही आणि माणसाची तर अजिबातच करत नाही. मला हे आवडतंय, काय आवडतंय, स्तुती अथवा निंदा, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, मानवाची करू नये. स्तुती केली जास्त वर चढतंय, निंदा केली त्याच्या जीवाला त्याच्या हृदयाला दुःख वाटते, त्याच्यापेक्षा याची नाही केली ते बरी नाही का. स्तुती करावी कोणाची, परमात्म्याची स्तुती करावी. आणि जास्त जर वाईट वाटायला लागलं असेल, तोंड वळवळ वळवळ करत असेल, काही काहीची वळवळ करतात तोंड, आणि जास्त वळवळ जर होत असेल, निंदा जर करायची असेल, एवढंच नाही आपल्या भाषेत जर येऊन बोलायचं झालं, शिव्या द्यायची जरी तुम्हाला जास्तच वळवळ होत असेल, तरी शिव्याही द्यायची असेल तरी कुणाला द्या, देवाला द्या. तुम्हाला काय बुवा आणला रे यावर्षी, देवाला शिव्या द्यायला लावतो. मी नाही म्हणत, तुम्ही म्हणत असाल आम्हाला देता येत नाही, असं होईल का कुठं. रस्त्याने चालून पाहणार आणि ऐकून घ्या मग शिव्या, नाही का. मला काय म्हणायचंय, इतरत्र जे संत महात्मे झाले या सर्वांनी परमात्म्याची स्तुती केली. आणि काही काही संत जे आहेत त्या संतांनी सुद्धा काय केलंय, अरे देवाला शिव्या सुद्धा घातल्या. पण शिव्या घालण्यामागे त्यांचा हेतू काय होता आठवत असेल तुम्हाला. या सर्व संत मालिकेमध्ये एक अशी संत आहे की जिने स्वतःच्या छातीवर हात ठोकून जगाला सांगितलं, ए जग हो, ए जनसामान्यानो, मी कोण आहे माहिती आहे का. लाडकी लेक